पाय गेले त्यांचे जिने चढून 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 वैताग आला मला. मी इतकी त्रसले त्यांच्या. मला इकडं पाठवतात की वार्ड ऑफिसला जावा तर मामलेदार कचेरीत जावा, तर इकडं जावा ह्या ऑफिसला जावा त्या ऑफिसला जावा, सारखं पळवतात मला सारखं. इतका वैताग आणला त्यांनी मला. त्रास 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 देऊन टाकला त्यांनी मला. विषय असं झालं की जनता दरबारमध्ये आमच्या ओंकाराची तात्यांकडे गेलं तर त्यांची तक्रार केली. त्यांचे जे मिस्टर आहेत ते 4 वर्षापूर्वी त्यांची डेथ झाली, तर त्यांचं भाडं धरलेलं होतं 17,000. आता नवरा मेल्यानंतर ना मावशीला आमच्या काय भाडं भरणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी काय विनंती केली अतिक्रमण खात्याला विश्रामागच्या की मला 70,000ला टप्पे द्या, 10,000चे 5,000चे असे टप्पे द्या, मी माझं काय ते व्यवसाय करून मी माझं भरते भाडं. पण अधिकारी काय ऐकायला तयार नाही. अहो आज पुणे शहरातले कितीतरी हातगाड्यांचे स्टॉलचे भाडे धरलेले आहेत, पण ते स्टॉल सील ना झाले. ही गरीब आमची आई आहे, तिचा बिचारीचा स्टॉल सील केला. त्या संबंधित मी आता 8 दिवसापूर्वी तारू साहेबांना पत्र इन्व्हर्ट केलं. तारू साहेबांना आमच्या मनसेच्या लेटर हेडवरती पत्र इन्व्हर्ट केलं की तारू साहेब या बाईचं सगळं जे पण काय उदरनिर्वाह जे काय खाती पिती ती ह्या स्टॉलवर आहे, त्या बाईला टप्पे करून द्या आणि तिला स्टॉल उडायची परमिशन द्या. आता बघा पत्र इन्व्हर्ट केली तारीख आहे 12, आज तारीख आली 17-18 तारीख आली, पण काही अधिकारी 2 दिवसामध्ये देणार होते, पण अधिकारी अजून पण म्हणतात ते निवेदन ठेवलंय, होईल करतो करणार. वाटतं की आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की एक सर्वसामान्य कुटुंब महानगरपालिकेचं अधिकृत लायसन कधी बसले 40-45 वर्षापासून उदरनिर्वाह चालतो. महानगरपालिकेच्या प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक फीस भरली जाते. यांच्या घरामध्ये एखादा प्रसंग आला 70,000 रुपयासाठी जर तुम्ही त्यांचं घरदार ओलीस धरणार असता, वर्ष 2-2 वर्ष जर महानगरपालिकेच्या दारामध्ये चक्रा मारून लोकांना न्याय मिळणार नसेल, तर मग आमच्या यांनी कायदा हातात घेतला तर फरक कुठं पडतो? काय फरक पडणार त्याच्यामध्ये? कारण मोठ्यांना तुम्ही लोक लाल कार्पेट टाकता. जर आपण सामान्य माणसांच्या सामान्य कुटुंबाला जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर उपयोग काय? म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलोय आणि आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलंय. मी फोन केले, आतापर्यंत माझे 4 फोन झालेत संबंधित अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर ह्या आजींचा स्टॉल तुम्ही हे करा, त्याच्यावरचं सील आहे ते काढा. परंतु अधिकारी काय त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये गल्लोगल्ली इतके अनधिकृत विषय त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. पण अधिकृत पैसे भरणारी ही लोक आहे, तरी यांच्या तुम्ही स्टॉल सील करता. हीच तुमची मंजुरी का? हेच तुमचे असे गरिबांसाठी महानगरपालिका काम करते का? ज्यांच्यावरती 3-3 कोटीच्या नोटिसा वाजवल्यात ना, त्यांच्यावरती पण कारवाई करून दाखवा. नाही तर कोणाचा फोन येतो, कोणाचा दावा येतो, मग तुम्ही लोक गप्प बसा. तो सुद्धा अतिक्रमणचा होता, अतिक्रमणनीच त्याच्यामध्ये कारवाई केली. मग आजपर्यंत याला महिलाबरोबर आला त्याच्यामध्ये काय आजपर्यंत दिले लावले. म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे काही सील लावले, जे कुलूप लावले, ते आम्ही आज या ठिकाणी तोडणार आहोत. आणि आजींना त्यांचा स्टॉल काढले त्यामुळे महानगरपालिकेला काय कारवाई करायची असेल आमच्यावर बिंदास करावी, माझ्यावर करावी, गणेशवर करावी. अशा गोरगरिबांना असे कितीही कारवाई आमच्यावरती आहे ना, आम्ही मागे पुढे मागणार. आम्ही चप्पलचा धंदा करून धंदा करणार आहे. पाव, वडा, भजी, गुडके हे भाजी धंदा करणार. आता कारण आमचा मालक पुण्यामध्ये अहो किती किलो गांजा सापडले, ड्रग्ज सापडले, त्याला नाही कोणी बघायला गेले. आणि तुम्ही वडापाव केला ना, कोणते धंदे करायचे, काय ड्रग्ज विकायचे धंदे करायचे काय ससून सारखे चांगले धंदे करतात. करू द्या लोकांना, पोटपाणी करू द्या. धन्यवाद.